आत्ता आपण जे बघणार आहोत ते मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय. तर मेंडेलनं जो काही स्टडी केलेला आहे त्याच्यामध्ये मग मोनोहायब्रिड क्रॉस असेल, डायहायब्रिड क्रॉस असेल किंवा मेंडेलचे प्रिन्सिपल्स असतील. मग ते प्रिन्सिपल ऑफ युनिट कॅरेक्टर, प्रिन्सिपल ऑफ डॉमिनन्स, प्रिन्सिपल ऑफ सेग्रेगेशन आणि प्रिन्सिपल ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट आपण हे ओळीने बघणार आहोत. सुरुवात करूया आपण मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय. आता मोनोहायब्रिड याचा जर शब्दाचा अर्थ जर बघितला, मोनो आणि हायब्रिड हे दोन शब्द आहेत. मोनो म्हणजे सिंगल, ज्या वेळेला एक कॅरेक्टर कन्सिडर करून, म्हणजे मेंडेलने जे काही 7 कॅरेक्टर पी प्लांटमध्ये स्टडी केलेले होते त्या 7 कॅरेक्टरपैकी मेंडेलनं एक कॅरेक्टर कन्सिडर करून ज्या वेळेला त्या प्लांटमध्ये क्रॉस केला, तो जो काही क्रॉस आहे त्याला मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हटलं जातं. आता मोनो म्हणजे सिंगल कॅरेक्टर आणि हायब्रिड म्हणजे एक डॉमिनंट कॅरेक्टर आणि एक रेसिसिव्ह कॅरेक्टर कन्सिडर करून ज्यावेळेला डॉमिनंट कॅरेक्टर आणि रेसिसिव्ह कॅरेक्टरमध्ये क्रॉस केला त्यावेळेला तो जो काही क्रॉस आहे तो क्रॉस म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉस. आणि त्याचा जो काही रिझल्ट आहे, F1 जनरेशनचा जो रिझल्ट आहे सेल्फिंग केल्यानंतरचा, तो जो रेशो येतो तो रेशो असतो 3:1. आणि हा जो 3:1 रेशो जो आहे त्या 3:1 रेशोला काय म्हटलं जातं, मोनोहायब्रिड रेशो. तर लक्षात घ्या, मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय आणि मोनोहायब्रिड रेशो म्हणजे काय. मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे एक डॉमिनंट आणि एक रेसेसिव्ह प्लांट मध्ये ज्यावेळेला क्रॉस केला जातो सिंगल कॅरेक्टर कन्सिडर करून, त्यावेळेला F1 जनरेशनमध्ये जी काय प्लांट मिळेल दॅट इज अ हायब्रिड प्लांट. ओके. आणि ही जी हायब्रिडचाच ज्यावेळेला सेल्फ क्रॉस केला जातो त्यावेळेला त्याच्यापासून मिळणारी जी F2 जनरेशन आहे त्या F2 जनरेशनमध्ये जो रेशो येतो तो रेशो असतो, फिनोटायपिक रेशो आहे तो 3:1 आणि जिनोटायपिक रेशो असतो 1:2:1. हा जो काही 3:1 जो रेशो आहे याला म्हटलं जातं मोनोहायब्रिड रेशो. ओके. तर आपण बघणार आहोत मोनोहायब्रिड क्रॉस. तर मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय, क्रॉस बिटवीन 2 पेरेंट्स कन्सिडरिंग ओनली 1 ट्रेट दॅट इज हाईट ऑफ द प्लांट. एक्झाम्पल घेऊया. ज्यावेळेला एक कॅरेक्टर कन्सिडर करून एखाद्या प्लांटमध्ये क्रॉस केला जातो त्यावेळेला तो जो काही क्रॉस आहे त्या क्रॉसला म्हटलं जातं मोनोहायब्रिड क्रॉस. आता तुमच्या लक्षात येईल की इथं जे आहे ते व्हेन अ टॉल प्लांट इज क्रॉस विथ अ डॉर्क प्लांट. ओके. तुम्हाला दिसेल दिस इज पेरेंट. ओके. दिस इज ऑल्सो पेरेंट. मग याच्यामधला हा फिमेल पेरेंट असेल आणि हा मेल पेरेंट असेल. ओके. तर हा टॉल दिस इज अ प्युअर टॉल, दिस इज अ प्युअर डॉर्क, याला पेरेंट 1 म्हटलेलं आहे. ओके. वेन अ टॉल प्लांट इज क्रॉस्ड विथ अ डार्क प्लांट. आता इथे मोनोहायब्रिड काय म्हटलेलं आहे, एकच कॅरेक्टर कन्सिडर केलेलं आणि ते कॅरेक्टर कोणतं आहे, हाईट ऑफ द प्लांट. हाईट मध्ये कॉन्ट्रास्टिंग पेअर कोणती, हाईट मधली कॉन्ट्रास्टिंग पेअर आहे टॉल आणि डॉर्क. टॉल इज डॉमिनंट आणि डॉर्क इज रेसिसिव्ह. टॉल हे झाला फिनोटाइप झाला. ओके. त्याचा जिनोटाइप आहे कॅपिटल टी टॉलचा आणि डॉर्कचा जिनोटाइप आहे स्मॉल टी. आता ज्या वेळेची गॅमेट्स पडतील त्यावेळेला हे कॅपिटल टी आणि कॅपिटल टी सेम आहे, म्हणजे दोन्ही गॅमेट सेम झाले म्हणून एक कॅपिटल टी असलेला गॅमेट आणि डॉर्कचा एक स्मॉल टी असलेला गॅमेट. ओके. आणि ज्यावेळेला हे दोन्ही एकत्र येतील त्यावेळेला त्याच्यापासून काय मिळेल आपल्याला, वी विल गेट हायब्रिड टॉल दॅट इज कॅपिटल टी स्मॉल टी. आता इथं जे काही हायब्रिड टॉल मिळालेला आहे त्या हायब्रिड इथं काय दिसेल तुम्हाला, सेल्फ क्रॉस मध्ये F1 जनरेशन क्रॉस विथ F1 जनरेशन. त्याचा फिनोटाइप काय आहे, हायब्रिड टॉल प्लांट इज क्रॉस विथ हायब्रिड टॉल प्लांट, म्हणजे कुठली F1 जनरेशन मधली. त्याचा जिनोटाइप काय आहे, कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ कॅपिटल टी स्मॉल टी. आता ज्या वेळेला याचे गॅमेट्स पडतील ते गॅमेट्स कसे असतील, कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे एक गॅमेट झालं आणि इकडचं गॅमेट कसं असेल, कॅपिटल टी आणि स्मॉल टी, हे 2 गॅमेट झाले. आता ह्या 2 गॅमेटचा जर का क्रॉस केला तर ते आपण बघूया की F2 जनरेशन मध्ये आपल्याला मिळेल दिस इज द गॅमेट. आता इथं आपण बघितलं की कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ कॅपिटल टी स्मॉल टी. ओके. तर याच्यावर आपल्याला गॅमेट्स कुठले मिळाले होते, हा कॅपिटल टी इथे एक आला आणि हा स्मॉल टी इथे एक आला. ओके. हा दुसरा पेरेंटचा गॅमेट कॅपिटल टी इथे एक आला आणि स्मॉल टी इथे एक टाकला आपण. ओके. आता याचं काय होणार आहे, आपल्याला कोनेट स्क्वेअर मध्ये आपण क्रॉस करतोय. आता काय झालं, हा कॅपिटल टी आणि हा कॅपिटल टी इथं आला त्याच्यापासून मिळाला आपल्याला प्युअर टॉल. नंतर हा कॅपिटल टी आणि हा स्मॉल टी इथं आला त्याच्यापासून मिळालेला हायब्रिड टॉल. नंतर हा कॅपिटल टी आणि हा स्मॉल टी इथं आला हायब्रिड टॉल आणि हा स्मॉल टी आणि हा स्मॉल टी म्हणून आपल्याला काय मिळालं, डॉट. ओके. तर ही जी काही पुनेट स्क्वेअर मध्ये आपल्याला जे मिळालेलं आहे दिस इज
दिस इज F2 जनरेशन. आणि हे F2 जनरेशन तुमच्या लक्षात येईल की इथं एक आपल्याला ते 1 प्युअर टॉल, नंतर हा एक जो आहे ओके दिस इज हायब्रिड टॉल, दिस इज हायब्रिड टॉल, आणि हा एक जो मिळाला तो प्युअर डॉट मिळाला, स्मॉल टी स्मॉल टी. आता याचं आपल्याला F2 जनरेशन कसे लिहिता आहे, फिनोटायपिक रेशो म्हणजे किती टॉल आणि किती डॉर्प आले, तर आपल्याला इथे मिळाले 3 टॉल मिळाले आणि 1 डॉर्प मिळाला, म्हणून तो जो रेशो आहे तो रेशो आहे 3:1 रेशो. आणि हा जो काही 3:1 रेशो आहे यालाच म्हटलं जातं मोनो हायब्रिड रेशो. हा फिनोटायपिक रेशो झाला. जिनोटायपिक रेशो किती आला, म्हणजे कॅपिटल टी किती आहे, 1 आहे. कॅपिटल टी स्मॉल टी किती आहे, 2 आहे. आणि स्मॉल टी किती आहे, तर 1 आहे. ओके, तर हा जिनोटायपिक रेशो किती आला, 1:2:1. ओके, तर हा F2 जनरेशन मधला मोनो हायब्रिड क्रॉसचा जो रिझल्ट असतो तो असतो 3:1. याच रेशोला आपण म्हणतो मोनो हायब्रिड रेशो. ओके, याला म्हटलं जातं मोनो हायब्रिड रेशो. आणि हा जो काही क्रॉस जो झाला तो सुरुवातीचा त्याला म्हटलं जातं मोनो हायब्रिड क्रॉस. सुरुवातीच्या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण बघितलं की जे मेंडेलिझम आहे किंवा मेंडेलनं जे काही पायसम सटायमॉम किंवा पी प्लांटवरती जे काही काम केलेलं होतं त्याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट म्हणजेच काय, मेंडेलियन प्रिन्सिपल. या मेंडेलियन प्रिन्सिपललाच म्हटलं जातं मेंडेल्स लॉज किंवा मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. तर मेंडेलनं 1857 पासून ते 1865 पर्यंत त्या पी प्लांटवरती स्टडी करून त्याच्यापासून जे रिझल्ट म्हणले ते 4 प्रकारचे रिझल्ट होते किंवा ते जे प्रिन्सिपल्स आहेत ते 4 प्रिन्सिपल्स आहेत. ते जे आहेत त्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल ऑफ युनिट कॅरेक्टर, हा पहिला लॉ झाला. प्रिन्सिपल ऑफ डॉमिनन्स, प्रिन्सिपल ऑफ सेग्रिगेशन आणि प्रिन्सिपल ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. तर हे 4 लॉज आहेत. तर आपल्याला हे 4ही लॉज आपल्याला या ठिकाणी बघायचे. प्रिन्सिपल ऑफ युनिट कॅरेक्टर म्हणजे काय, तर मेंडेलच्या मते ते जे काही जर्मसेल आहेत किंवा जे फ्लॉवर्स आहेत किंवा जे सीड्स आहेत त्या सीडमध्ये देअर इज समथिंग. हा समथिंग हा शब्द महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये असे काहीतरी आहे किंवा काहीतरी आहे की जे काय करते, दॅट कंट्रोल्स द ट्रान्समिशन ऑफ द सर्टन कॅरेक्टर्स. ते कॅरेक्टरचं ट्रान्समिशन कंट्रोल करते. आणि त्या समथिंगलाच मेंडेलनं काय म्हटलेलं आहे, द फॅक्टर्स ऑर युनिट. ओके, त्यालाच काय म्हटलेलं आहे, युनिट किंवा फॅक्टर्स म्हटलेलं आहे. सो अकॉर्डिंग टू मेंडेल something is present in the germ cell of the flowers that controls that character. म्हणजे त्या फ्लॉवरमध्ये ज्या जर्म सेल आहेत त्या जर्म सेलमध्ये काहीतरी आहे आणि त्या काहीतरीलाच मेंडेलनं फॅक्टर म्हटलेलं आहे किंवा त्यालाच आपण युनिट म्हणतो. मेंडेलनं त्याला युनिट म्हटलेलं आहे किंवा त्यालाच फॅक्टर असं म्हटलेलं आहे. ओके, तर दीज फॅक्टर्स ऑकर्स इन अ पेअर. म्हणजे काय झालं, मेंडेलच्या मते प्रत्येक कॅरेक्टर जे आहे ते प्रत्येक कॅरेक्टर हे 2 फॅक्टरनी कंट्रोल केलं जातं की ज्याला आपण म्हणतो पेअर ऑफ जीन. सो वी कॅन से दॅट एव्हरी कॅरेक्टर इज कंट्रोल्ड बाय अ पेअर ऑफ जीन्स. परंतु जीन ही टर्म नंतर अस्तित्वात आली. मेंडेलनं त्याला काय म्हटलेलं होतं, मेंडेल कॉल्ड इट ॲज अ फॅक्टर्स. So according to Mendel, every character is controlled by a pair of factor that is present into that flowers or seeds or germ cells. Okay? Now, each parent passes only one factor of a pair in F1 offspring. म्हणजे प्रत्येक जो पेरेंट आहे, आता आपण एक्झाम्पल घेऊया, कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस्ड विथ कॅपिटल टी स्मॉल टी. आता हे जे 2 पेरेंट आहेत म्हणजे काय झालं, दिस इज वन अकॉर्डिंग टू मेंडेलच्या मध्ये दिस आर द 2 फॅक्टर्स. ओके, हे दुसऱ्या पेरेंट मधले 2 फॅक्टर झाले. म्हणजे एक मेल पेरेंट असेल आणि दुसरा फिमेल पेरेंट असेल. ओके, तर याच्यामधले हे फॅक्टर्स आहेत, 2 फॅक्टर्स आहेत. ईच पेरेंट पासेस ओनली 1 फॅक्टर. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की इथं कॅपिटल टी आहे, एक जीन आपण घेऊया आणि इकडून आला समजा स्मॉल टी. तर या दोन्ही पैकी एक हा फॅक्टर कुठे जाणार आहे, पुढच्या पिढीला जाणार आहे. म्हणजे काय झालं, इथं कॅपिटल टी स्मॉल टी आला. आता ह्याच्यावरून काय लक्षात येतं, ईच पेरेंट पासेस ओनली 1 फॅक्टर ऑफ अ पेअर टू द F1 ऑफस्प्रिंग. आता ही जी काही F1 जनरेशन आहे त्या F1 जनरेशन मध्ये फक्त या दोन्हीतला एकच कॅरेक्टर जाणार आहे, एकच फॅक्टर जाणार आहे, दोन्ही फॅक्टर जाणार नाही. ओके, सो फॅक्टर किंवा डिटरमायनर किंवा त्यालाच आपण काय म्हणतो समथिंग किंवा त्यालाच आपण युनिट म्हणतो. ओके,
आता अँड नाव द मेंडेल फॉर्म द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ लॉ, आणि ह्या सगळ्याचा अभ्यास करून मेंडेलने त्याचा पहिला लॉ म्हणला, एव्हरी ट्रेट इज कंट्रोल्ड बाय अ फॅक्टर दॅट ऑफर्स इन अ पेअर. मेंडेलच्या मध्ये प्रत्येक जो काही फॅक्टर आहे तो प्रत्येक फॅक्टर कशापासून बनलेला आहे. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की एव्हरी ट्रेट इज कंट्रोल्ड बाय, आता एव्हरी ट्रेट इज कंट्रोल्ड बाय फॅक्टर दॅट ऑफर्स इन अ पेअर, म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर ही दोन फॅक्टरनी कंट्रोल केलेला आहे किंवा दोन युनिटनी कंट्रोल केलेला आहे. ओके, की ज्याला आपण म्हणतो पेअर ऑफ जीन्स. ओके, आता एक्झाम्पल आपण घेऊया. हाईट इज द कॅरेक्टर. ओके, height of the plant is the character that character is controlled by a pair of factor, आणि ते म्हणजे कॅपिटल टी कॅपिटल टी. आलं लक्षात. किंवा आपण असं पण म्हणू शकतो दॅट कॅरेक्टर इज कंट्रोल्ड बाय स्मॉल टी स्मॉल टी, म्हणजे कोणतंही कॅरेक्टर असेल तर त्या कॅरेक्टरच्या कंट्रोलसाठी काय असतात, दोन फॅक्टर असतात किंवा दोन डिटरमायनर्स असतात. ओके, तर त्याच्यावरूनच मेंडेलने त्याचा पहिला लॉ मांडलेला, एव्हरी कॅरेक्टर इज कंट्रोल्ड बाय अ फॅक्टर दॅट ऑफर्स इन अ पेअर. कोणतेही कॅरेक्टर घ्या. ओके, तर कोणतेही कॅरेक्टर मला दिसेल कॅपिटल आर किंवा स्मॉल आर, कॅपिटल पी किंवा कॅपिटल स्मॉल पी किंवा कॅपिटल एस किंवा स्मॉल एस, कॅपिटल नंतर कॅपिटल टी नंतर स्मॉल टी. इथं प्रत्येक कॅरेक्टर जे आहे ना, हे प्रत्येक कॅरेक्टर एका पेअरने कंट्रोल केलेलं आहे. आणि हे जे काही पेअर्स आहेत, ही पेअर, याच पेअरला काय म्हटलेलं आहे, त्याला म्हटलेलं आहे फॅक्टर. सो अकॉर्डिंग टू द मेंडेल, एव्हरी ट्रेट म्हणजेच कॅरेक्टर इज कंट्रोल्ड बाय अ पेअर ऑफ फॅक्टर्स ऑर अ पेअर ऑफ डिटरमिनर्स. This is the Mendel's first law. So the Mendel's second law is law of dominance. In a cross between two organisms, pure or contrasting characters of a pair, only one or dominant character appears in the upon generation. ज्या वेळेला दोन पेरेंट्स मध्ये किंवा दोन ऑर्गॅनिझम मध्ये क्रॉस केला जातो, कन्सिडरिंग ओनली वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, कोणत्याही कॅरेक्टरची कॉन्ट्रास्टिंग पेअर कन्सिडर करून ज्या वेळेला दोन ऑर्गॅनिझममध्ये किंवा दोन पेरेंट्समध्ये क्रॉस केला जातो, त्यावेळेला F1 जनरेशनमध्ये जे कॅरेक्टर मिळतं, दॅट कॅरेक्टर इज ऑलवेज डॉमिनंट. सो दिस इज, आणि द कॅरेक्टर विच इज सप्रेस्ड इज रेसेसिव्ह कॅरेक्टर. म्हणजे एक कॅरेक्टर कन्सिडर करून ज्या वेळेला दोन पेरेंट्समध्ये क्रॉस केला जातो, तर F1 जनरेशनमध्ये जे कॅरेक्टर मिळतं, दॅट कॅरेक्टर इज अ डॉमिनंट कॅरेक्टर, आणि जे कॅरेक्टर F1 जनरेशनमध्ये दिसत नाही, दॅट कॅरेक्टर इज कॉल्ड एज अ रेसेसिव्ह कॅरेक्टर. Okay, the character which is expressed in F1 generation is called as a dominant character, while the character which is suppressed is called as a recessive character. Cross between two parents considering only one trait, that is height of the plant. आता इथे तुमच्या लक्षात ठेवलं, Mendel considered a tall plant is crossed with a dwarf plant. Okay, हे आता याचं जे कॅरेक्टर आहे, याची कॅरेक्टर कोणतं होतं, हाईट, HEIGHT. ओके, हे कॅरेक्टर झालं. हे कॅरेक्टरची कॉन्ट्रास्टिंग पेअर कोणती आहे, अ टॉल आणि डॉर्फ. टॉल इज डॉमिनंट आणि डॉर्फ इज रेसेसिव्ह. ओके, व्हेन अ टॉल प्लांट इज क्रॉस्ड विथ अ डॉर्फ प्लांट. ओके, आता ज्या वेळेला हे टॉल प्लांट आणि डॉर्फ प्लांटचा, मग आमचा हा टॉल प्लांट हा मेल आहे आणि हा फिमेल गॅमेट याच्यामध्ये जाऊन बघितलं. ओके, व्हेन अ प्युअर टॉल प्लांट इज क्रॉस्ड विथ अ प्युअर डॉर्फ प्लांट, याला आपण पेरेंट्स वन म्हणतो. त्याचा जीनोटाइप आहे कॅपिटल टी टॉल्स आहे, स्मॉल टी हा डॉर्फ्स आहे. तर त्याच्यापासून एक गॅमेट मिळेल, दॅट इज कॅपिटल टी. याचं एक गॅमेट येईल तिथं स्मॉल टी, आणि हे कॅपिटल टी आणि स्मॉल टी एकत्र आल्यानंतर त्याच्यापासून काय मिळेल आपल्याला, दिस इज वी विल गेट कॅपिटल टी स्मॉल टी. आणि हे कॅपिटल टी स्मॉल टी काय, इट इज अ हायब्रिड टॉल. कॅपिटल टी स्मॉल टी आहे हे जीनोटाइप झाला, आणि हायब्रिड टॉल हे काय झालं, फिनोटाइप झालं. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की इथं डॉर्फ होता, पण F1 जनरेशनमध्ये डॉर्फ दिसत नाहीये. F1 जनरेशनमध्ये फक्त आपल्याला टॉल प्लांटच दिसते, ते हायब्रिड F1 टॉल आहे. ओके, आता मेंडलचा हाच लॉ एक्सप्लेन असा केलाय की ज्यावेळेला दोन पेरेंट्समध्ये क्रॉस केला जातो एकच कॅरेक्टर कन्सिडर करून, त्यावेळेला F1 जनरेशनमध्ये जे कॅरेक्टर मिळतं, दॅट कॅरेक्टर इज ऑलवेज डॉमिनंट. जे इथं आपल्याला माहिती आहे टॉल इज डॉमिनंट आणि डॉर्फ इज रेसेसिव्ह, त्यामुळे इथं डॉर्फ दिसत नाही. द कॅरेक्टर विच इज एक्सप्रेस्ड इन F1 जनरेशन इज ऑलवेज डॉमिनंट, and the character which is suppressed is recessive. आता हे जे रेसेसिव्ह कॅरेक्टर हे आपल्याला F2 जनरेशनमध्ये दिसेल, परंतु F1 जनरेशनमध्ये दिसणार नाही. सो दिस इज मेंडेल्स फर्स्ट लॉ ऑफ डॉमिनन्स. ओके, प्रिन्सिपल ऑफ सेग्रिगेशन. प्रिन्सिपल ऑफ सेग्रिगेशन किंवा प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन
आता हा लॉ काय सांगतो, ऍट द टाइम ऑफ गॅमेट फॉर्मेशन द टू फॅक्टर्स ऑर जीन्स फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टर सेग्रीगेट्स ऑर सेपरेट्स फ्रॉम इच अदर. गॅमेट्स तयार होत असताना जे फॅक्टर्स आहेत किंवा डिटरमायनर्स आहेत त्यालाच आपण जीन्स म्हणतो. हे जीन जे पेअर मध्ये असतात ते जीन एकमेकांपासून सेपरेट होतात. ओके, आता इथे तुमच्या लक्षात येईल, ऍट द टाइम ऑफ गॅमेट फॉर्मेशन द टू फॅक्टर्स त्यालाच आपण जीन म्हणतो फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टर सेपरेट्स फ्रॉम इच अदर अँड पास इनटू डिफरंट गॅमेट्स बाय कीपिंग द प्युरिटी ऑफ द गॅमेट्स. काही कसल्याही प्रकारचा बदल न होता. आता याच्यामध्ये लक्षात येईल की तुमच्या हा जो काही इथं जे दिसेल तुम्हाला, ओके, सो हियर अ टॉल प्लांट इज क्रॉस्ड विथ अ डॉर्फ प्लांट. दिस इज पेरेंट. ओके, पेरेंटल फिनोटाइप. नंतर कॅपिटल टी हा झाला टॉलचा जिनोटाइप झाला कॅपिटल टी स्मॉल टी आणि हा डॉगचा जिनोटाइप झाला स्मॉल टी. याच्यापासून हायब्रिड मिळेल आपल्याला काय, कॅपिटल टी स्मॉल टी. आता हे काही दोन जीन्स आहेत कॅपिटल टी स्मॉल टी. आता हे थोडंसं लक्षात घ्या, इथं प्रिन्सिपल ऑफ सेग्रिगेशन म्हणजे काय, हे झालं कॅपिटल टी स्मॉल टी. आता हे जे काही दोन जीन्स ह्या दोन्ही पेरेंट्स पासून जसे एकत्र आले तसेच हे दोन्ही जीन्स जे आहेत ना एकमेकापासून वेगळे होतात. हे वेगळे होणं म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, सेपरेशन किंवा सेग्रिगेशन म्हणतो. सो दिस कॅपिटल टी सेपरेट्स and this capital T separates and this small t separates there. Okay, so during gamete formation the genes segregates or separates from each other. एकमेकांमध्ये कसल्या प्रकारचा बदल न करता हे दोन्ही जीन्स जसे एकत्र आले ना तसेच ते एकमेकांपासून वेगळे होतात. यालाच म्हटलं जातं प्रिन्सिपल ऑफ सेग्रिगेशन और प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन. ओके, सो this is the third law of Mendel, that is principle of segregation or principle of separation. चौथा जो काही लॉ आहे त्या लॉला म्हटलं जातं प्रिन्सिपल ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट आणि त्याच्यामध्येच आपण स्टडी करतोय डायहायब्रिड क्रॉस. प्रिन्सिपल ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणजे काय, ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन जीन्स असॉर्ट्स इंडिपेंडेंटली. गॅमेट्स तयार होत असताना कोणताही जीन एकमेकावरती अवलंबून नसतो. ओके, genes for different pairs of contrasting characters are assorted independent of one another during gamete formation. गॅमेट तयार होत असताना कोणताही जीन एकमेकावरती अवलंबून नाही. ओके, यालाच आपण इंडिपेंडेंट असॉर्टमेंट म्हणतो. पुढच्या पिढीला ज्यावेळेला हे जीन्स दिले जातात त्यावेळेला ह्या जीन्सचा एकमेकांशी जरी एकत्र असले तरी एकमेकावरती ते अवलंबून नसतात आणि गॅमेट तयार होत असताना ते पूर्णपणे सेपरेटली पुढच्या पिढीला दिले जातात, वेगळे. ओके, आणि ते एक्सप्लेन करण्यासाठी या ठिकाणी दिसेल येलो राउंड सीड्स क्रॉस्ड विथ ग्रीन रिंकल्ड सीड्स. ओके, आता हे बघूया आपण, इथं येलो राउंड आहे, ग्रीन रिंकल्ड आहे, दिस इज पेरेंट वन. ओके, आता आपण बघूया येलो राउंड सीड्स क्रॉस्ड विथ ग्रीन रिंकल्ड सीड्स. प्रिन्सिपल ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ओके, आपण आता म्हणजे बघतो ते प्रिन्सिपल ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट आणि ते एक्सप्लेन करण्यासाठी मेंडेलने काय केलंय, व्हेन अ मेल प्लांट इज क्रॉस्ड विथ अ फीमेल प्लांट. ओके, येलो राउंड क्रॉस्ड विथ ग्रीन रिंकल. ओके, याला म्हणतो आपण काय, दिस इज वी कॉल इट ॲज अ याला आपण म्हणतो P1. ओके, दिस इज पेरेंट. ओके, आता याच्यामधला जो काही गॅमेट आहे येलो राउंडचे गॅमेट्स कोणते, कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. ओके, क्रॉस्ड विथ स्मॉल वाय स्मॉल आर स्मॉल. आता इथं चार काय लिहिले तर इथं दोन कॅरेक्टर कोणते, एक सीडचा शेप मग तो राऊंड असेल किंवा रिंकल्ड असेल आणि दुसरा सीडचा कलर येलो असेल किंवा ग्रीन असेल. येलो इज डॉमिनेट ओव्हर ग्रीन अँड राऊंड इज डॉमिनेट ओव्हर रिंकल्ड. ओके, दिस इज P1 जीनोटाइप. याला म्हटलं जातं P1 फिनोटाइप. ओके, हा फिनोटाइप झाला, हा जीनोटाइप झाला. आता याच्यापासून आपल्याला गॅमेट्स बघायचे. याच्यापासून एक गॅमेट येणार कॅपिटल वाय कॅपिटल आर क्रॉस्ड विथ स्मॉल वाय स्मॉल आर. आणि आता आपण बघतो आहोत ज्या वेळेला ह्या दोन्हीचा क्रॉस होईल
हा क्रॉस झाल्यानंतर याच्यापासून काय मिळेल, याच्यापासून आपल्याला मिळेल F1 जनरेशन मध्ये काय असणार आहे, वी विल गेट इन द F1 जनरेशन वी विल गेट कॅपिटल Y स्मॉल y कॅपिटल R स्मॉल. ओके, आता हे कॅपिटल Y स्मॉल y कॅपिटल R स्मॉल r हे झालं काय, दिस इज P1 गॅमीट आणि काय झालं F1 जनरेशन. ओके, आता ही F1 जनरेशनचा जिनोटाइप झाला. याचा फिनोटाइप काय आहे, ओके, याचा फिनोटाइप असेल हायब्रिड येलो राऊंड. लक्षात घ्या, आपण स्टडी काय करतोय, प्रिन्सिपल ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. इंडिपेंडेंट असॉर्टमेंट म्हणजे काय, गॅमेट्स एकमेकापासून वेगळे कसे होतात. आता हे गॅमेट्स वेगळे कसे होतात ते आपण बघतो. आता इथं तुम्हाला जिथं मिळालं F1 जनरेशन, आता ह्या F1 जनरेशनचा आपल्याला सेल्फ क्रॉस करायचं. ओके, आता इथं जे आपल्याला F1 जनरेशन मिळालेले त्याचा आपण सेल्फ क्रॉस करतो. ओके, सेल्फ क्रॉस म्हणजे काय, F1 जनरेशन कॉल्ड क्रॉस विथ F1 जनरेशन. F1 जनरेशन आपल्याला काय मिळाली होती, हायब्रिड येलो राऊंड क्रॉस्ड विथ हायब्रिड येलो राऊंड. ओके, म्हणजेच काय होतं ते, कॅपिटल Y स्मॉल y कॅपिटल R स्मॉल r क्रॉस्ड विथ कॅपिटल Y स्मॉल y कॅपिटल R स्मॉल r. दिस वॉज P2 फिनोटाइप आणि दिस वॉज P2 जीनोटाइप. ओके, हा फिनोटाइप झाला, हा जीनोटाइप झाला. आता आपल्याला जे बघायचं आहे की हा नेमका लॉ कसा ऍक्टिव्हेट होतोय किंवा नेमका लॉ इथं कसा काय तिथं अप्लाय होतो. आता तुमच्या लक्षात येईल की इथं जे काही गॅमेट्स आहेत ना, हा जीनोटाइप आहे, याचं कसं होतं इंडिपेंडेंट, म्हणजे 1 2 3 4 1 2 3 4 हे 4 जीन्स आहेत, हे 4 जीन्स आहेत. याच्यातला कोणताही जीन दुसऱ्यावरती अवलंबून नाही. हा Y कॅपिटल R सोबत जाऊ शकतो, स्मॉल r सोबत जाऊ शकतो. हा स्मॉल r ह्या कॅपिटल Y सोबत जाऊ शकतो, स्मॉल y सोबत जाऊ शकतो. म्हणजे इथं इंडिपेंडेंट असॉर्टमेंट कसं आहे, कसे जीन्स एकमेकापासून वेगळे होतात तेच बघतो गॅमेट फॉर्मेशन मध्ये. आता याचे गॅमेट्स किती पडतील आपल्याला, 4. म्हणजे कसे कसे पडतील बघा, इथं गॅमेट्स कसे पडणार आहेत, कॅपिटल Y कॅपिटल R कॅपिटल Y स्मॉल r स्मॉल y कॅपिटल R आणि स्मॉल y स्मॉल r. म्हणजे गॅमेट्स किती झाले, एक गॅमेट झाला, हा दुसरा गॅमेट झाला, हा तिसरा गॅमेट झाला, हा चौथा गॅमेट झाला. ओके, हे 4 गॅमेट्स झाले. तसेच याचे सुद्धा गॅमेट्स पडणार आहेत आपल्याकडे 4, 1 2 3 आणि 4. हे 4 गॅमेट्स कोणते, कॅपिटल Y कॅपिटल R कॅपिटल Y स्मॉल r स्मॉल y कॅपिटल R आणि स्मॉल y स्मॉल r. आता तुम्हाला दिसेल की इथं कोणताही जीन कोणासोबत गेल्यामुळे इथं 4 प्रकारचे गॅमेट पडतील आणि इथं सुद्धा 4 प्रकारचे गॅमेट पडले. हे 4 प्रकारचे गॅमेट्स का पडले, इट इज बिकॉज ऑफ द मेंडेल्स लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. ओके, हे मेंडेल्स लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट झाल्यामुळे आता याचा ज्यावेळेला आपण डायहायब्रिड हा झाला, इथं 2 कॅरेक्टर असल्यामुळे हा डायहायब्रिड क्रॉस बनतो. ओके, ज्या वेळेला याचा क्रॉस करू त्यावेळेला आपल्याला जे काही मिळेल त्या ठिकाणी दॅट इज अ डायहायब्रिड रेशो. ओके, आता हे डायहायब्रिड रेशो कसा होतं ते आपण बघू. याचे गॅमेट्स पडतील 4. ओके, कोणते ते 4 गॅमेट्स, दिस इज कॅपिटल R कॅपिटल Y कॅपिटल R स्मॉल y कॅपिटल स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल r स्मॉल y. ओके, तर अशा प्रकारचे 4 गॅमेट्स पडतील. त्याचं ज्यावेळेला आपण पुनेट स्क्वेअर करू त्यावेळेला आपल्याला इथे दिसेल. आता तुमच्या लक्षात येईल की इथं जे काही एकूण 4 गॅमेट्स होते ते 4 कॅपिटल R कॅपिटल Y कॅपिटल R स्मॉल y स्मॉल r स्मॉल y आणि स्मॉल r कॅपिटल Y. तसंच या बाजूला फिमेलचे गॅमेट्स असतील कॅपिटल R कॅपिटल Y कॅपिटल R स्मॉल y स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल r स्मॉल y आणि स्मॉल r कॅपिटल Y. तर हे जेव्हा क्रॉस केलं जाईल त्यावेळेला तुम्हाला इथे दिसेल की 16 कॉम्बिनेशन्स येतील. त्या 16 कॉम्बिनेशन पैकी येलो राऊंड जे असतील ते 9 असतील. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ओके, नंतर ग्रीन राऊंड असतील 3, 1 2 3 असतील 9. ग्रीन राऊंड असतील 3. नंतर येलो रिंकल्ड असतील 3 आणि ग्रीन रिंकल्ड असेल मात्र तो मात्र असेल 1. तर ह्याचा जो रेशो आहे तो 9:3 3:2 3:1 रेशो येईल. याला लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय बघायचं आहे की
जे गॅमेट फॉर्मेशनमध्ये जीन्स एकामेकापासून सेपरेट कसं होतात आणि त्याचं रूपांतर कशामध्ये केलेलं आहे मेंडेलचा डायहायब्रिड क्रॉस कसं केलं. म्हणजे हे स्टडी करत असताना मेंडेल्स इंडिपेंडंट असॉर्टमेंट स्टडी करत असताना एक्झाम्पल म्हणून आपल्याला 2 कॅरेक्टर कन्सिडर करावे लागले आणि हे 2 कॅरेक्टर कन्सिडर करत असताना त्याच्यापासून जीन्स एकमेकापासून वेगळे कसे होतात दॅट वी हॅव स्टडी. ओके. आणि तो जो रिझल्ट आहे डायहायब्रिडचा तो रेशो येतो 9:3:3:1. यालाच मेंडेल्स डायहायब्रिड रेशो असं होतं. ओके. थँक्यू.